श्री अधिक मास महात्म्य अध्याय 5वा. हा अध्याय अधिक मास महात्म्यातील सर्वात पावन आणि अलौकिक अध्याय आहे. या अध्यायात आपल्याला साक्षात गोलोक धामाचे दिव्य दर्शन घडणार आहे. हा अध्याय श्रद्धेने ऐकल्याने घरातील दारिद्र्य, दुःख, नकारात्मकता दूर होऊन मनाला शांती आणि श्रीकृष्णाची कृपा प्राप्त होते. तर चला अजिबात वेळ न घालवता आजच्या पवित्र कथेला सुरुवात करूया. मलमासाचे गोलोकी गमन. श्री गणेशाय नमः. पहिले वंदन श्री गणरायाला, दुसरे देवी श्री शारदेला, तिसरे वंदन सद्गुरुदेवाला. करीतो कार्य आरंभी, नमनात आहे दिव्य शक्ती. आशीर्वादही त्याची प्राप्ती, फुकटाचा जरी नमस्कार त्याप्रती, आशीर्वाद तो लाखाचा. नमनाने येते विनम्रता, नमनाने भाग्य येते हाता. विनयासवेतील लीनता, येते करता नमस्कार. असो आता ते मागील कथन, कथासूत्र हाती धरून. पुढे चालवू ते निवेदन त्या अधिक मासाचे. पांडवासी सांगे सखा श्रीहरी, अधिक मास येऊन वैकुंठ नगरी. कथा आपली कथन करी, नारायणसी ते दवा. दुःखाचा येता गहीवर, मूर्छित झाले कलेवर. पडला विकल धरणीवर, मलमास हरी पुढे. नारद सांगती नारायणासी, कथिले कृष्णे पांडवासी. तेच मी तुम्हासी सांगतो आता ऐकावे. श्रीकृष्ण सांगे त्या पांडवा, श्रीहरीने जाणिले त्याच्या भावा. सत्वर दिदला त्याने बोलावा, आपल्या गरुड सेवका. स्वामी आज्ञा मिळता झनी, गरुड आला तेथ धावनी. विनय वंदे हरिचरणी, पुसे आज्ञा ती काय. हरी सांगती त्या गरुडास, घाल वारा या प्राण्यास. सावध सत्वर करी त्यास, मूर्छा त्यासी आली रे. अतिव दुःखे जीव ग्रासला, निराधाराची बोच मनाला. तो मजशी शरण आला, आहे व्हावया उद्धार. आज्ञा होता ती गरुडासी, तो हलकेचा हलवुनी निज पंखासी. शीतल वारा घाले त्यासी, सावध ते करावया. शीतल वारा अंगी पडता, सुखावला जनी तो चित्ता. नेत्र उघडून पाहू जाता, सन्मुख पाहे गरुडास. अधिक मास पुसे गरुडास, वारा का घालतोस. वारा नको रे या दिनास, हवा चरणी आसरा. चरणी आसरा हाची खरा, मला हवा रे कमला वारा. हातात पुरता वारा, काय सांग कामासी. देवा नको करू अपेक्षा, देऊ नको रे मजला शिक्षा. आता पुरी झाली परीक्षा, माझ्या अपार धैर्याची. ऐसा विलाप मलमास, दुःखाने करता त्यास. काय बोले ऋषिकेश, ऐका ध्यान देऊनी. अरे तू मला आलास शरण, मीच करीन तुझे उद्धारण. परी त्यासाठी योग्य स्थान, अनेक व्यक्ती शोधून दे. कारण कुणाचे कार्य कोणी, करायचे ह्याची असे लेखणी. केले असे ती ब्रह्मा देवानी, त्याला मी काय करू. मग विचार करूनी श्रीहरी, त्यास म्हणती उठ झड करी. चल जाऊ आता सत्वरी, आपण त्या गोलोका. मग आज्ञा पिले गरुडासी, घेऊन चल आम्हा दोघासी. जाऊ सत्वर गोलोकासी, याच्या उद्धारा कारणी. मग घेऊनी त्या उभयंतास, गरुड करी उड्डाणास. वेगे लक्षून गोलोकास, चालला पवन वेगाने. नारद म्हणती नारायणासी, काय कारण जाणे गोलोकासी. का नेले अधिक मासासी, कोण स्वामी तयाचा. तव नारायण ऋषी त्या ब्रह्मपुत्रासी, म्हणती त्रिलोक असती अवकाशासी. वैकुंठ शिव गोलोकासी, स्वामी त्याचा श्रीकृष्ण. तो श्री पुरुषोत्तम भगवान, गोलोकी त्याचे असे निकेतन. रूप त्याचे शोभायमान, श्यामल सुंदर साजिरे. त्या लोकांचा तोची स्वामी, ते तर नाही काही कमी. सर्व सौख्य सुखधामी, लोक सर्व आनंदी. श्यामल सुंदर तनु साजिरी, अंगी वस्त्रे ती भरजरी. मोर पिसांचा मुकुट शिरी, हरिसावळा मनमोही. त्या रूपाचे आकर्षण, लागले गोप गोपिका जाण. तेने गोकुळ वृंदावन, केले विडे प्रेमाने. त्या सावळ्यावरती प्रीती, नर नारी भाविक करती. रूप त्याचे चित्ती धरिती, रात्रंदिन चित्तात. तोची स्वयं पुराण पुरुष, तो सर्वात्मा तो सर्वेश. तो ईशाचाही ईश,
विश्वचालक परमात्मा, तो सर्वांचा सूत्रधार, निराधाराचा तो आधार, तोच सर्वांचा तारणहार, माता पिता रक्षिता, त्याची वसती त्या गोलकाप्रती, म्हणून त्या अधिक मासाप्रती, आणि ती ते जगजेठी कृष्ण भेटी कारणे, ज्या लोकी आणिला मलमास, त्या लोकांचे महत्व विशेष. नारद एक देऊनिया चित्तास, म्हणती नारायण ऋषी, भगवंताची ती योग्य शक्ती, आधाराविन होई पेलती, त्या गोलकाची नित्यस्थिती, आनंद रूप ती स्थोर, आदि व्याधी जरा मरण, ह्यास थारा नसे जाण, या लोकीचे लोक भाग्यवान, सुखानंदास भोगती, या गोलोकाच्या अधोभागास, आणिक त्याच्या दो अंगास, वैकुंठ आणि शिवलोक खास आहेत पहा वसलेले, वैकुंठ नगरीचे वैष्णवजन, आराधिती विष्णू भगवान, शिवलोकीचे शैव जान, भजती सदाशिवास, वैकुंठ असे ते गोलाकार, 1 कोटी त्याचा विस्तार, तेथील वैष्णव महावीर, पितांबरधारी ते, येथील स्त्रिया आणि पुरुष, भस्ती एका केशवास, तोच त्याचा परमेश, मायबाप बंधू सखा, गोलोकाच्या वामभागीचा, शिवलोक तो शैवाचा, भक्त समुदाय तेथे शिवाचा, नित्यध्याती महेश्वरा, विष्णू लोकात रमती वैष्णवजन, शिवलोकी रमती शैवजन, गोलोकी ते गोपालजन, नांदती सुखानंदाने, नारायणाचा तो वैकुंठ लोक, शिवभक्तांना प्रिय शिवलोक, कृष्ण भक्तांना तो गोलोक, लाभतसे भाग्याने, गोलोकीचा तो स्वामी सावळा, शोभतसे घन निळ सावळा, कंठी त्याच्या कौस्तुभमाळा, शेला जरीचा अंकावर, तो स्वयंभू आणि स्वतंत्र, सर्वाहुनी तो असे पवित्र, मूळ एक परी सर्वत्र, चराचरी त्या भरला असे, तो स्वतः जरी निरीक्षक, पूर्वी भक्त इच्छा कौतुक, भक्तासी दे भक्ती भातुक, बांधुनिया पदरास, स्वामी तो सर्व जगताचा, गुणरहित निधी गुणांचा, प्राणसखा तो भक्तांचा, तारक बहुसागरी, त्या श्रीकृष्णपदी लागला, अनिक नाही जो उद्धारला, असा कोणीही नाही भला, ज्या ख्याती त्याची ती ऐसी, तो ज्याला मने आपुला, त्याचा जगी उद्धार झाला, त्यानेच असंख्य स्त्री अबला, उद्धारिले पापीजन, जयाचा कैवारी श्रीहरी, त्याचे दुःख होय दुरी, म्हणून त्या मलमासा श्रीहरी, आणि ते झाले गोलोका, त उत्कंठा नारदमनी, कैसी झाली त्याची उद्धरणी, ती ऐकावया कथा श्रवणी, असुसला भक्त तो, आता पुढे श्री यदुनाथ, कैसे शांतविल त्याचे चित्त, ते 6व्या अध्यायात आपण साद्यंत ऐकूया. हा बृहन्नारदीय पुराणीचा 5वा अध्याय गोलोकगमनाचा, पूर्ण अध्याय अधिक महात्म्यांचा, असे पुराण समंत, अरुण विनवी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस, 5वा अध्याय तरी चरणास, प्रेमभावे समर्पितो. तर श्रोते हो, मलमासाचा गोलोकातील प्रवेश तर झाला, पण आता भगवान श्रीकृष्ण त्यांच्यावर कोणती कृपा करणार, मलमासाला पुरुषोत्तम हे पवित्र नाव कसे मिळणार, हे आपण उद्याच्या अध्याय 6 मध्ये पाहणार आहोत. तो व्हिडिओ मिस न करण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आजची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भगवान श्रीकृष्ण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना. जय श्रीकृष्ण. श्री वैष्णवे नमः.